मंडळी, जय भीम वाला होता म्हणून माझ्या वडिलांनी त्याला मारून टाकलं. नांदेड मधल्या आंचलच्या या शब्दानं आपल्या समाजाचा क्रूर आणि जातीवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. जातीच्या खोट्या इब्रतीनं पुन्हा एकाचा बळी गेलाय. मुलगा बौद्ध होता म्हणून वडील आणि भावाचा विरोध होता. समजून सांगूनही दोघांनी ऐकलं नाही म्हणून सक्षमचा काटा काढला. आधी गोळ्या घातल्या तरीही तो मेला नाही म्हणून फरशी डोक्यात घालून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेल्या देहासोबत त्या प्रेयसीनं प्रतिकात्मक विवाह केला. त्यांनी माणूस मारला असेल पण फरशी गोळीनं ते प्रेम संपवू शकले नाहीत. हे हत्याकांड फक्त वैयक्तिक ट्रॅजेडी नाहीये, तर भारतीय समाजातील खोलवर रुजलेल्या जातीवादाचा अतिशय भेसूर चेहरा आहे. जातीच्या खोट्या इब्रतीसाठी जातीच्या विखाराने घेतलेला हा एकमेव बळी नाहीये. गेल्या काही दिवसात असे कितीतरी मुर्दे पडलेले या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. ज्या हाताने आयुष्यात आपल्या पोरीला कधी चापट मारली नसेल तो बाप आपल्या लेकराची खांडोळी कशी करू शकतो. बहुतेक वेळा गळा घोटणारे हात बापाचे आणि भावाचे असले तरी त्यांना टोचणारा, प्रवृत्त करणारा, टोमणे मारणारा आणि मरायला प्रवृत्त करणारा हा समाज आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. लोक काय म्हणतील, आई वडिलांच्या इब्रतीचं काय, समाजाच्या इब्रतीचं काय, या प्रश्नानं अनेकांना आयुष्यात मनाप्रमाणे लग्न करता आलेलं नाहीये. ज्यांनी धाडस केलं त्यांना बरंच भोगावं लागलं आणि आज तर मुर्दे पडतात. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला पण विचार बुरसटलेलेच आहेत. जाती धर्माची अस्मिता टोकदार झाली आहे. मुलीच्या इब्रतीला जातीची प्रतिष्ठा मानली जातीये आणि ही जात व्यवस्था अधिक बळकट होतीये ही चिंता आहे. पण जातीची प्रतिष्ठा बुडवली म्हणून बोंबा मारणारा समाज अतिशय ढोंगी आहे, ढोंगी. तुम्ही बघा, श्रीमंतांच्या आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नात आनंदानं गोडदोड लाडू खाऊन येणारे आणि त्याचं गुणगान गाणारे, त्याला सहज स्वीकारणारे सामान्य माणसाला मात्र छळ छळ छळतात. हा ढोंगी समाज आहे. आज सामान्य माणसाच्या कुटुंबात एखाद्यानं केलं तर बहिष्कृत करतात. सैराट सारखे सिनेमे पाहून अश्रू ढाळणाऱ्या समाजाच्या डोळ्यात खऱ्याखुऱ्या हत्याकांडाने टिपूस येत नसेल काय म्हणावं. एकीकडे जागतिकीकरणाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे जातीसाठी माती खायची. हा कसला विरोधाभास आहे. इथं मुलांना प्रेम करण्याचा अधिकार नाहीये का? अरे हा देश, हा समाज प्रेमाच्या अभिव्यक्तीला मानणारा आहे, पूजणारा आहे. आम्ही शिव, पार्वती, रुक्मिणी, कृष्ण, दुष्यंत, शकुंतला, सावित्री, सत्यवानाच्या कहाण्या ऐकल्या, दिल्या सोडून.